नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. 11:04 झालेली आहेत. तर आपण चालू करूया. सुरुवात करूया आपण. ओके, धन्यवाद ताई. आज दिनांक 15 ऑगस्ट 2026, वार शनिवार. धम्मतरंग ऑनलाईन लिंक सकाळच्या सत्रामध्ये आपणा सर्व बौद्ध धम्म उपासक उपासिकांचे मनपूर्वक मंगलमय हार्दिक स्वागत आहे. आपले सर्वांचे आदर्श महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा समोर दोन्ही हाताने पुष्प अर्पण करावे आणि मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करावी. मीही केली आहे, आपणही केली असावी असे गृहीत धरून आपण पंचांग प्रणाम करूया. सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात हृदयाशी जोडून वज्रासनामध्ये बसून आपण पंचांग प्रणाम करूया. बुद्धं धम्मं संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा. सर्वांनी सुखपूर्वक आसनामध्ये बसून घ्यावे. आपले सर्वांचे आदर्श महाकारुणिक संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्वगुरु महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागत आणि आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2600 वर्षापासून सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय पवित्र भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. तथागतांच्या शुद्ध धम्माला पुनर्जीवित करणारे महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांना त्रिवार अभिवादन. द सिम्बॉल ऑफ नॉलेज बोधिसत्व प्रज्ञासूर्य प्रकांड विद्वान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार युग प्रवर्तक युगंधर भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन व कोटी कोटी वंदन. डोळ्याच्या माध्यमातून सत्याचे दर्शन घडविणारे पुरोगामी संत बाबासाहेबांचे दुसरे गुरु संत कबीरदास तसेच थोर विचारवंत सामाजिक कार्यकर्ते समाज प्रबोधनाद्वारे जाती व्यवस्थेचे निर्मूलन करून सर्व वर्गातील स्त्रियांना शिक्षणाचे दालन खुले करणारे बाबासाहेबांचे तिसरे गुरु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले तसेच आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन व कोटी कोटी वंदन. त्याचबरोबर त्यागमूर्ती माता रमाई माता भीमाई माता सावित्रीमाई फुले यांच्या असीम त्यागाला व कार्याला त्रिवार अभिवादन व कोटी कोटी वंदन. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष बोधाचार्याचे जनक चैत्यभूमीचे निर्माते सूर्यपुत्र आदरणीय भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टीचे चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिये साहेब, कायदेशीर सल्लागार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या सर्वांच्या वायुवेगाने चाललेल्या महान धम्म कार्यास त्रिवार वंदन. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व स्तरातील पदाधिकारी बोधाचार्या श्रामणेरी तसेच सर्व बौद्ध धम्म उपासक उपासिका या सर्वांना सविनय नमो बुद्धाय. जय भीम. धम्मतरंग म्हणजे धम्माच्या लहरी किंवा धम्माचे विचार. तथागताने दिलेला धम्म म्हणजे दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग होय. तसेच प्रज्ञा शील करुणा समता मैत्री बंधुता या मूल्यांवर आधारित असल्याने आणि पंचशीलाचे पालन केल्याने मानवाचे कल्याण होते. धम्मातील विचारधारेच्या प्रचार आणि प्रसारासाठी धम्मतरंग ऑनलाईन लिंक आपल्या सर्वांसाठी सदैव तत्पर राहील. या धम्मतरंग संघातील सर्व श्रद्धावान बौद्ध धम्म उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांचे मी जया गायकवाड, नियंत्रक आदरणीय जयश्रीताई वाघमारे, संपर्क प्रमुख आदरणीय मंदाताई साळवे आम्ही सर्वांचे मंगलमय हार्दिक स्वागत करतो. वर्षावासाच्या पावन पर्वात धम्म विचारांचा होऊ दे प्रकाश.
बुद्धांच्या करुणेच्या मार्गाने सुख शांती लाभो सर्वांस. बुद्धांच्या करुणेच्या मार्गाने सुख शांती लाभो सर्वांस. आपण या वर्षावसाच्या पावन पर्वामध्ये आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही 22 प्रतिज्ञेपासून होत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्ष जातीय भेदभाव आणि अस्पृश्यते विरुद्ध लढा दिला. त्यांना वाटत होते की सामाजिक समानता आणि स्वाभिमान मिळवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाही, तर समाजाच्या विचारसरणीतही बदल होणे आवश्यक आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याच वेळी त्यांनी लाखो अनुयायांनाही बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तर धम्मपीठावरती आदरणीय उर्मिलाताई सरवडीकर, मी यांना विनंती करते की त्यांनी 22 प्रतिज्ञेचे पठण करावे. आदरणीय उर्मिलाताई सरवडीकर. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. प्रथमतः सर्वांना स्वतंत्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा करते आणि 22 प्रतिज्ञेस सुरुवात करते. 22 प्रतिज्ञा. नंबर 1, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. नंबर 2, मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. नंबर 3, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. नंबर 4, देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. नंबर 5, बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानते. नंबर 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. नंबर 7, मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. नंबर 8, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. नंबर 9, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानते. नंबर 10, मी समता स्थापण्याचा प्रयत्न करेन. नंबर 11, मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गांचा अवलंब करेन. नंबर 12, मी भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. नंबर 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. नंबर 14, मी चोरी करणार नाही. नंबर 15, मी व्याभिचार करणार नाही. नंबर 16, मी खोटे बोलणार नाही. नंबर 17, मी दारू पिणार नाही. नंबर 18, प्रज्ञा, शील आणि करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. नंबर 19, मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करते व बौद्ध धम्माचा स्वीकार करते. नंबर 20, तोच सदधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. नंबर 21, माझा नवा जन्म होत आहे असे मी मानते. नंबर 22, मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करते. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. मंचावरती आज 22 प्रतिज्ञा घेण्याची संधी लाभली, तर मंचाच्या वतीने आयोजक व नियोजकांचे खूप खूप आभार मानते. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. साधू साधू साधू. खूपच छान ताई, अगदी सुस्पष्ट आवाजामध्ये आपण 22 प्रतिज्ञेचे पठण केले आहात. धम्मतरंग संघाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व अभिनंदन. यानंतर आहे सुत्तपठण. सुत्तपठण हे भगवान बुद्धाने सांगितलेल्या उपदेशाचे, धम्म विचारांचे आणि गाथांचे श्रद्धेने वाचन किंवा पठण केल्यामुळे मनशांती लाभते, धम्माचे ज्ञान मिळते, चांगले आचरण घडते, एकाग्रता वाढते, मैत्री व करुणेची भावना वाढते, बुद्धाच्या शिकवणीशी जोडले जातो. तरी आजच्या सुत्तपठणामध्ये आपण त्रिसरण व पंचशील घेणार आहोत. आदरणीय कुमारी आकांक्षा गायकवाड, मी या चिमुकलीला सांगते की आजचे त्रिसरण व पंचशील घ्यावे. आदरणीय कुमारी आकांक्षा. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. सर्वांनी हात जोडून गुडघ्यावर बसून श्रद्धायुक्त भावनेने पंचांग प्रणाम करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि.
स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि त्रिसरण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पंचशील पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरा मेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 साधू साधू साधू. खूपच छान ताई, अतिशय सुंदर. आपण गोड आवाजामध्ये. आकांक्षा, तू खूपच छान आज जे त्रिसरण पंचशील घेऊन आपल्या कार्यक्रमाला छान अशी सुरुवात केली आहेस. धम्मतरंग संघाच्या वतीने तुझे मनपूर्वक आभार व अभिनंदन. यानंतर आहे संविधान उद्देशिका. भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजेच प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी उद्देशिकेसह संपूर्ण संविधान स्वीकारले. ही उद्देशिका आणि संपूर्ण संविधान 26 जानेवारी 1950 पासून देशात लागू केले आहे. धम्म मंचावरती संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यासाठी मी आदरणीय वैशालीताई गायकवाड यांना विनंती करते. आदरणीय वैशालीताई गायकवाड. नमस्ते. जय भीम सर्वांना. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्या सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या विधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. नमो बुद्धाय. मला संविधान उद्देशिका घेण्यास संधी दिला. धन्यवाद. साधू
साधू साधू. खूप छान ताई, खूप छान आवाजामध्ये आपण भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केलं आहात. धम्मतरंग संघाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व अभिनंदन. यानंतर आहे दिनविशेष व सुविचार. दिनविशेष म्हणजे जगात आणि भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या गोष्टी, महापुरुषांचे जन्म आणि पुण्यतिथी, सण व उत्सव, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवसाची माहिती. सुविचार म्हणजे जीवनाबद्दल चांगला विचार, सकारात्मक संदेश आणि प्रेरणा देणारे वाक्य. यातून आपल्याला चांगले आचरण, मेहनत, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास यासारख्या गोष्टींची प्रेरणा मिळते. धम्मपीठावरती आदरणीय निर्मलाताई बनसोडे यांना विनंती करते की त्यांनी आजचे दिनविशेष व सुविचार घ्यावे. आदरणीय निर्मलाताई बनसोडे. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. जय भीम ताई. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. प्रथमतः मी सर्व धम्मतरंग मंचावरील उपस्थित उपासकांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देते. सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आजचा दिनविशेष सुरुवात करण्यापूर्वी मी आजचा दिनांक आणि वार सांगते. आज दिनांक 15 ऑगस्ट 2026. बुद्धाब्द 2571, अशोकाब्द 2331, भीमाब्द 136, शनिवारो सावनो मासो, शनिवार श्रावण माही. आजचा दिनविशेष 15 ऑगस्ट 1931 रोजी गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या सत्रासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतीला गेले. 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून डॉक्टर बाबासाहेबांनी जाहीर सभा घेतली. आणि तिसरा दिनविशेष आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. आता सुविचार घेते मी. पहिला सुविचार आहे, शत्रूला कमजोर समजू नका आणि बलवान समजू नका. शत्रूला कमजोर समजू नका आणि बलवान समजून घाबरू नका. फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करा. छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःच्या आत्मसन्मानाची जाणीव असणे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य बोलणे हेच खरे स्वातंत्र्य आहे. हेच खरे स्वतंत्र विचार आहे. संत तुकाराम महाराज. इथेच आजचे दिनविशेष आणि सुविचार संपलेले आहेत. मला धम्मतरंग मंचाने दिनविशेष आणि सुविचार घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी धम्मतरंग मंचांचे व आयोजकांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद ताई. साधू साधू साधू. खूप छान ताई, आजच्या विशेष प्रसंगाची माहिती आणि प्रेरणादायी सुविचार सांगितल्याबद्दल धम्मतरंग संघाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व अभिनंदन. तर आपण आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टचा दिवस सांगतो 15 ऑगस्टचा दिवस सांगतो स्वातंत्र्याचा अर्थ मनामध्ये जागवतो. फक्त उत्सव नव्हे, जबाबदारीही आहे. देश घडवण्याची संधी प्रत्येकाला आहे. बुद्धाची करुणा, भीमाची शिकवण. बुद्धाची करुणा, भीमाची शिकवण. भारताच्या उज्ज्वल भविष्याची जपण. ज्ञान, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यातूनच फुलेल भारताची महानता. यातूनच फुलेल भारताची महानता. आणि आता आपण पुढील मुख्य विषयाला आपण वळत आहोत आणि आपलं आता पुढील सत्र आहे व्याख्यानाचे. सर्वप्रथम मी आपल्या प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून देत आहे. प्राध्यापक PR सोनवणे, संगणक अभियांत्रिकी विभाग, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, AIT पुणे. सरांनी आपल्या प्रदीर्घ व्यावसायिक कारकिर्दीत विविध नामांकित संस्थांमध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनी मुंबई येथे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्य केले. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेंगलोर येथे उप अभियंता म्हणून सेवा बजावली. टाटा कम्युनिकेशन लिमिटेड पुणे येथे सॉफ्टवेअर सल्लागार म्हणून कार्य केले. सामाजिक आणि लोकशाही विषयक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांनी अलीकडेच पुणे येथे इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची स्थापना केली आहे. तसेच राष्ट्र निर्माण जन परिषद या सामाजिक संस्थेचीही त्यांनी स्थापना केली असून समाज जागृती, लोकशाही मूल्यांचा प्रचार
प्रसार, राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी ते योगदान देत आहेत. सरांचा हा महत्वपूर्ण परिचय आहे. तरी आदरणीय उपस्थित मान्यवर व प्रिय उपासक उपासिकांनो, आज आपण भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चिंतन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य नव्हे. स्वातंत्र्याला दिशा, नागरिकांना अधिकार आणि शासनाला मर्यादा देण्यासाठी एक सक्षम संविधानाची आवश्यकता होती. म्हणूनच भारतीय संविधानाकडे केवळ कायद्याचे पुस्तक म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हे भारताच्या लोकशाही जीवनाचे मार्गदर्शक तत्वज्ञान आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची हमी देण्याचा संकल्प केला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, पण स्वातंत्र्याचा अर्थ काय? आपल्याला मतदान अधिकार कोणी दिला? समानतेचा अधिकार कुठून आला? शासन सत्तेलाही संविधानाच्या चौकटीत राहावे लागले, हे कोणी निश्चित केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला भारतीय संविधानात मिळतच आहेत. आपले संविधान एका दिवसात निर्माण झाले नाही. त्यामागे स्वातंत्र्य लढ्याचा अनुभव, सामाजिक परिवर्तनाची चळवळ, अनेक विचारवंतांचे चिंतन आणि संविधान सभेतील प्रदीर्घ चर्चा होती. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने संविधानाच्या निर्मितीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. संविधान सभेने सुमारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चर्चा करून संविधानाची निर्मिती केली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आणले आहे. तरी तंत्रज्ञानाच्या ज्ञानातून उजळविती विकासाची वाट, लोकशाहीच्या मूल्यांना देत समाज जागृतीची साथ, राष्ट्र निर्माणाचा ध्यास, सेवाभावी मन महान. प्रोफेसर PR सोनवणे सरांना मनपूर्वक मान सन्मान. तरी आपण भारतीय संविधानाचे बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी सरांना पाचारण करत आहेत. सन्माननीय सोनवणे सर. हॅलो, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय? हो सर, हो येतोय सर. थँक्यू. सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भारतीय जनतेला, सर्व भारतीय बंधू भगिनींना हार्दिक मंगलमय सदिच्छा. आज या ठिकाणी धम्म तरंग संघ यांच्या वतीनं हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी तत्वप्रणाली आहे, या तत्वप्रणालीशी संबंधित आमचे सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन. जो विषय या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा असा हा विषय आहे. भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ. आणि अगोदर ज्यांनी सूत्रसंचालन केलं, ज्यांनी या विषयाचं इंट्रोडक्शन दिलं, माहिती दिली, त्यांनी अतिशय प्रभावीपणे छान असं इंट्रोड्यूस हा विषय केलेला आहे. आज आपण अत्यंत आनंदानं, हर्षोल्लासानं स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मला असं वाटतं ही जी प्रक्रिया आहे स्वातंत्र्य मिळण्याची, याचे वेगवेगळे पैलू आहेत. अनेकांनी यासाठी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्याग आणि समर्पण केलं. हा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे. पण इतरही अनेक वेगवेगळे पैलू या विषयाला आहेत, भारतीय स्वातंत्र्य या विषयाला.
भारतीय स्वातंत्र्य ही एक प्रक्रिया होती आणि मला असं वाटतं त्यावेळेस आपल्या समोर भारतीय म्हणून स्वातंत्र्यासाठी लढत असताना, संघर्ष करत असताना, त्याग समर्पणाली बलिदान देत असताना आपल्या समोर दोन मुख्य विषय होते. पहिला महत्वाचा विषय अर्थातच स्वातंत्र्य मिळवणं ब्रिटिशांच्या पासून, आणि त्याच्या सोबत दुसरा अत्यंत महत्वाचा विषय आहे ज्याची फारशी चर्चा केली जात नाही, तो म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या विशाल देशाची, या महान राष्ट्राची, याचं संचालन करण्यासाठी भविष्यातील व्यवस्था कशी असावी. हे दोनही विषय तितकेच महत्वाचे होते. ब्रिटिशांच्या पासून स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची व्यवस्था कशी असावी याची तयारी करणे, पूर्व तयारी करणे, हे दोनही विषय महत्वाचे आहेत. यातला स्वातंत्र्य हा जो विषय आहे, हा विषय त्याची एक प्रक्रिया होती. एक प्रक्रिया हा संघर्ष होता, त्यासाठी त्याग बलिदान हा विषय होता. ते अनेकांनी त्यासाठी समर्पण दिलं, त्याग आणि बलिदान दिला, शहीद झाले. त्या सर्व शहीदांना आज आपण वंदन करूया. आणि सोबतच विषय होता की ही प्रक्रिया ही पूर्ण कशी करायची आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या देशाची व्यवस्था कोणती असेल, हा देखील तितकाच महत्वाचा विषय होता. जो अंतिम टप्पा आहे स्वातंत्र्याचा, त्याची जी प्रक्रिया आहे, मला असं वाटतं ती साधारणपणे 30 वर्ष चालली किंवा 35 वर्ष चालली, 30-40 वर्ष चालली. म्हणजे बघा, भारतीय संसदेची इमारत, आता आपण नवीन इमारतीमध्ये काम करतोय, पण भारतीय संसदेची जी बिल्डिंग, आपण ज्याला ओल्ड बिल्डिंग म्हणू शकतो, याची संकल्पना, याची चर्चा सुरू झाली 1911-12च्या दरम्यान. भारतीय संसदेची इमारत उभारणे, एक वास्तू, पार्लमेंटची बिल्डिंग, त्यानंतर कुठली इमारत म्हटलं की त्याचं प्लॅनिंग आलं, डिझाईन आलं, आर्किटेक्चर आलं, ह्या सगळ्या गोष्टी, मग बांधकाम आलं. 1921च्या दरम्यान ते सुरू झालं आणि 1927च्या दरम्यान भारतीय संसदेची बिल्डिंग ही निर्माण झाली. याचा अर्थ काय होतो? तेव्हा तर स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, पण ह्या दरम्यानच्या काळामध्ये 1917, 18, 19 हा जो कालखंड आहे, याच्यामध्ये साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये आलं. साऊथ ब्युरो कमिशन हे फ्रँचाईज कमिशन होतं, प्रौढ मताधिकार कमिशन. आणि या कमिशनला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निवेदन सादर केलं. म्हणजे स्वातंत्र्यानंतर कशी व्यवस्था असावी याची पायाभरणी सुरू झाली, फ्रँचाईज कमिशन. आणि तेव्हापासून सलग 30 वर्ष बाबासाहेबांनी सगळ्या महत्वाच्या प्लॅटफॉर्मवर एक महत्वाचा विषय ते मांडत गेले, आणि तो म्हणजे प्रौढ मताधिकार, ऍडल्ट फ्रँचाईज. म्हणजे बाबासाहेबांनी साऊथ ब्युरो फ्रँचाईज कमिशनला हे सांगितलं. त्यानंतर 10 वर्षांनी राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाल्या. पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स, दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स, तिथं बाबासाहेबांनी प्रौढ मताधिकाराचा आग्रह धरला. नंतर इंडिया ऍक्ट मध्ये बाबासाहेबांनी तोच आग्रह धरला. आणि त्यानंतर भारतीय संविधान सभेच्या माध्यमातून
आपल्याला महान संविधान मिळालं आणि सोबत प्रौढ मताधिकार मिळाला. म्हणजे या महान देशाची व्यवस्था कशी असावी या संबंधीचं आर्किटेक्चर, डिझाईन, प्लॅनिंग हे बाबासाहेबांनी केलं. आणि संसदेच्या इमारतीचं आर्किटेक्चर, डिझाईन, प्लॅनिंग, वास्तू ही निर्माण होत होती. ती झाली 1927 ला. म्हणजे साधारणपणे स्वातंत्र्याच्या अंतिम टप्प्यामध्ये 1917 नंतर 27 नंतर 37 नंतर 47 हे जे महत्वाचे टप्पे आहेत, साऊथ ब्युरो कमिशन, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस, इंडिया ऍक्ट आणि सत्तेचं हस्तांतरण, या सगळ्या गोष्टीतून ही प्रक्रिया आपल्या समोर येते. म्हणजे एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि दुसरीकडं स्वातंत्र्याची प्रक्रिया आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्याला आपण व्हिजन म्हणतो, भविष्य निर्माण, राष्ट्र निर्मितीची योजना, महान देशाची योजना, त्याची पायाभरणी, अर्थात संसदीय लोकशाही. तोच आजचा आपला विषय आहे, कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी. ही स्वातंत्र्यातून मिळालेली डेमोक्रेसी. जे स्वातंत्र्य आपण म्हणतो, 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. सर्वांना मनपूर्वक संदेश देतो, शुभेच्छा देतो, सदिच्छा आपण देतो एकमेकांना. आज सकाळपासून आपण बघतोय अत्यंत आनंदाचा दिवस आहे. पण हे जे स्वातंत्र्य आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. कारण आज तर आपल्याला तेव्हासारखं स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेण्याची संधी वगैरे काही नाहीये. मला असं वाटतं स्वातंत्र्य ही जगण्याची, जीवनाची निरंतर प्रक्रिया आहे. 15 ऑगस्ट 1947 ला जे स्वातंत्र्य मिळालं ते ब्रिटिशांच्या पासून मिळालं. पण स्वातंत्र्याचे अनेक प्रकार असतात. पॉलिटिकल फ्रीडम, राजनैतिक स्वातंत्र्य, म्हणजे ब्रिटिश गेल्यानंतर, सत्तेचं हस्तांतरण झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य हे एक प्रकारे आपण म्हणू शकतो पॉलिटिकल फ्रीडम. राजकीय स्वातंत्र्य. आता हे राजकीय स्वातंत्र्य आपल्याला त्याचं राजनैतिक स्वातंत्र्य म्हणून जपायचं आहे. बघा, राजकीय स्वातंत्र्य म्हणजे पहिलं ट्रान्सफर ऑफ पॉवर, सत्तेचं हस्तांतरण, त्यानंतर राजकीय स्वातंत्र्य, आणि आज आपल्याला जपायचं आहे ते राजनैतिक स्वातंत्र्य, पॉलिटिकल फ्रीडम. त्यानंतर आहे सोशो पॉलिटिकल फ्रीडम, सामाजिक राजनैतिक स्वातंत्र्य. त्याच्या सोबतच अर्थातच असलं पाहिजे आर्थिक स्वातंत्र्य, इकॉनॉमिकल फ्रीडम. माझा आवाज येतोय का व्यवस्थित सगळ्यांना? आवाज येतोय का? ओके, थँक्यू. तेव्हा राजनैतिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, सोशो पॉलिटिकल फ्रीडम, इकॉनॉमिकल फ्रीडम, सोशो इकॉनॉमिकल फ्रीडम, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य, म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक स्वातंत्र्य. आपलं जे संविधानाचं प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की न्यायाची व्यवस्था आपल्याला पाहिजे आहे. कोणता न्याय? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय. तेव्हा न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणं, यासाठी कार्यरत राहणं, हीच खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग आणि समर्पण केलं यांना आपण आदरांजली अशा स्वरूपामध्ये स्वीकारलं पाहिजे. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. त्यांना आपण अभिवादन कसं करणार? जे शहीद झाले त्यांना अभिवादन कसं करणार?
आज संकल्प दृढ निश्चय केला पाहिजे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्व प्रणालीच्या आधारे समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणं, याचा अर्थ स्वातंत्र्य जपणं, आपलं फ्रीडम, पॉलिटिकल फ्रीडम, सोशल फ्रीडम, इकॉनॉमिकल फ्रीडम, सोशो पॉलिटिकल फ्रीडम, सोशो इकॉनॉमिकल फ्रीडम, सोशो इकॉनॉमिकल पॉलिटिकल फ्रीडम, अर्थात राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान करणे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून राष्ट्राची सर्वांगीण प्रगती. आणि आज 21व्या शतकामध्ये आपण आहोत, त्यासाठी कोणती आव्हानं आपल्या समोर आहेत त्यांना सामोरं जाणं आणि त्यावर उपाययोजना करून राष्ट्र निर्माण प्रक्रिया ही गतिमान ठेवणं म्हणजेच स्वातंत्र्य जपणं. आज आपण संसदीय लोकशाहीमध्ये आहोत, कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसीमध्ये आहोत, संविधानिक लोकशाहीमध्ये आहोत. तेव्हा लोकशाही, संसदीय लोकशाही हा आपला प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची व्यवस्था निर्माण करायची आहे. याचा अर्थ स्वातंत्र्याकडून न्यायाकडे वाटचाल करायची आहे. आपला मार्ग कुठला आहे? आज 15 ऑगस्ट 1947 पासून आजपर्यंत आणि भविष्यामध्ये आपला मार्ग कुठला असला पाहिजे? द पाथ अहेड इज फ्रीडम टू जस्टिस. स्वातंत्र्यापासून न्यायाच्या दिशेनं काम करणं, कार्यरत राहणं. स्वातंत्र्यापासून जबाबदारीकडे जाणं म्हणजेच मूलभूत हक्क आणि अधिकारापासून मूलभूत कर्तव्यांच्याकडे जाणं. फ्रॉम राईट्स टू द ड्युटीज, फंडामेंटल राईट टू फंडामेंटल ड्युटीज, मौलिक अधिकारांच्या पासून मौलिक कर्तव्याकडे जाणं. आणि ही जी मौलिक कर्तव्य आहेत त्याच्या सोबत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, भारतीय संविधानानं राज्य राष्ट्रासाठी काही दिशानिर्देश दिलेले आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी या दिशानिर्देशांच्या आधारे हे जे डायरेक्टिव्ह आहेत, दिशानिर्देश, मार्गदर्शक तत्व आहेत, मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण करणे. त्यामुळे हा आपला मार्ग आहे. इंडिपेंडन्स टू जस्टिस, इंडिपेंडन्स टू रिस्पॉन्सिबिलिटीज, fundamental right to fundamental duties and fundamental duties along with the directive principle of state policy to the nation building. राष्ट्र निर्माण आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिशेनं कार्यरत होते. तेव्हा अशा पद्धतीनं लोकशाही व्यवस्था, आणि या लोकशाही व्यवस्था कोणती? संविधानिक लोकशाही व्यवस्था. भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून, या तत्व प्रणालीच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी भारतीय संविधान आपल्याला दिलं. म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्माते महामानव आहेत. संसदीय लोकशाही आपल्याला दिली. लोकशाही याची व्याख्या आहे, साधारणपणे शाळेमध्ये शिकवली जाते. अब्राहम लिंकनची व्याख्या, डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. चांगली व्याख्या आहे, सोपी आहे, लक्षात राहते. लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्याकडून चालवलं गेलेलं सरकार किंवा राज्य म्हणजे लोकशाही. भारतासाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते महामानव बाबासाहेबांनी एक स्वतंत्र, अतिशय सुंदर व्याख्या दिलेली आहे. आपला विषय आहे लोकशाही. पुण्यामध्ये शिवाजीनगर न्यायालयामध्ये न्यायाधीश आणि कायदेतज्ञ यांची एक राष्ट्रीय लेवलची परिषद भरली होती. या परिषदेला चीफ गेस्ट म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी अनेक कायदेतज्ञ होते,
वकिली करणारे, त्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी होते, कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी होते. अत्यंत महत्वाचा 22 डिसेंबर 1952 या दिवशी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयामध्ये बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या आपल्या भारत देशासाठी दिलेली आहे. बाबासाहेब काय म्हणतात? लोकशाही म्हणजे काय? द मेथड अँड फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट, the method and form of the government that brings the revolutionary changes in the economical and social life of the people without bloodshed. खून बहाए बगैर जनता के आर्थिक तथा सामाजिक जीवन में आमूलाग्र क्रांतिकारक परिवर्तन लाने वाली शासन प्रशासन प्रणाली को लोकतंत्र कहते हैं. यह हमारे सहजीवन की व्यवस्था है. This is our associated living. रक्तपाताशिवाय जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविणारी, क्रांतिकारक परिवर्तन घडविणारी शासन प्रशासन व्यवस्था म्हणजेच लोकशाही होय. लोकशाही ही आमच्यासाठी सहजीवनाची व्यवस्था आहे. यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येक शब्दाला अनुसरून जर आपण विचार केला, कार्य करत राहिलो, तर आपण खऱ्या अर्थानं आपली लोकशाही आणि आपलं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवू शकतो. ते चांगल्या रीतीनं त्याचं जतन करू शकतो, ते जपू शकतो. तेव्हा अशा पद्धतीनं एक बुद्धिजीवी म्हणून आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्याची आणि त्या अनुषंगानं लोकशाहीची जी व्याख्या आहे ही अशा पद्धतीनं करता येऊ शकते आणि ती आपण त्या पद्धतीनं ग्रहण केली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे, प्रचार प्रसार केला पाहिजे, त्यानुसार योजना बनवल्या पाहिजेत, कार्य केलं पाहिजे आणि लोकशाही अधिकाधिक बळकट कशी करता येईल यासाठी संसदीय लोकशाही हा आपला प्रबोधनाचा केंद्रबिंदू बनविला पाहिजे. याचा अर्थ आपल्याला आजच्या विषयाच्या अनुषंगाने बोलायचं ठरल्यास प्रबोधनाचे केंद्रबिंदू नव्यानं निश्चित करावे लागतील. प्रबोधनाचे केंद्रबिंदू हे ठरवावे लागतील, नव्यानं निश्चित करावे लागतील आणि त्या दृष्टीनं प्रबोधनाचं कार्य, प्रबोधन प्रशिक्षणाचं कार्य हे आपल्याला हातामध्ये घ्यावं लागेल. पहिला प्रबोधनाचा केंद्रबिंदू अर्थातच असला पाहिजे लोकशाही आणि त्याची सुरुवात लोकशाहीच्या व्याख्येपासून झाली पाहिजे. द मेथड अँड फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट ही आपल्याला निर्माण करायची. कशासाठी? आमूलाग्र क्रांतिकारक बदल घडवण्यासाठी. टू ब्रिंग द रिव्हॉल्युशनरी चेंजेस in the life of the nation, life of the people. What type of changes? Economical and social life of the people. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक या दोनही गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. तेव्हा अशा पद्धतीनं क्रांतिकारक चेंजेस आपल्याला आणायचे आहेत. दॅट ब्रिंग द रिव्हॉल्युशनरी चेंजेस. आणि हे कसे? शांततापूर्ण मार्गानं, विदाउट ब्लडसेड, रक्ताचा थेंबही न सांडता. आणि ही लोकशाही आपल्यासाठी सहजीवनाची व्यवस्था आहे, न्याय स्वातंत्र्य समता बंधुतेची व्यवस्था आहे. हा आपला प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. आपली लोकशाही ही संसदीय लोकशाही आहे. आपलं राष्ट्र हे संघ राज्य व्यवस्था आहे, युनियन ऑफ इंडिया. भारत सरकार हे युनियन गव्हर्नमेंट आहे, युनियन गव्हर्नमेंट. संघ राज्य सरकार भारत सरकार आणि आपला देश हा युनियन ऑफ इंडिया आहे, भारताचे संघ राज्य आहे. तेव्हा युनियन ऑफ इंडिया, भारताचे संघ राज्य हा आपला प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. संसदीय प्रणाली हा आपला प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. संसदीय प्रणालीमध्ये लोकशाहीचे 4 आधारस्तंभ असतात. पहिला अर्थातच संसद, ज्या ठिकाणी कायदे बनतात, नियम बनतात, रेग्युलेशन्स बनतात, GR साठीची पार्श्वभूमी तयार होते.
तेव्हा संसद सदस्य लोकसभा राज्यसभा यांच्या माध्यमातून कायदे बनवले जातात. त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन न्यायालय करतात, न्यायपालिका करते. न्यायपालिका हा अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. त्यानंतर त्यावर अंमलबजावणी कार्यपालिका करते. IAS अधिकारी, IFS अधिकारी, IRS अधिकारी, जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी, क्लास 1 ऑफिसर्स, क्लास 2 ऑफिसर्स, त्यांचे कर्मचारी, ही ब्युरोक्रासी, प्रशासन, शासन प्रशासन अंमलबजावणी करते. तेव्हा संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि त्यासोबत या कायद्यांच्या विषयी जनजागृती प्रबोधन करण्याचं कार्य, ही जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. तेव्हा संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, प्रसार माध्यम हे 4 स्तंभ हे आपल्या लोकशाहीचे स्तंभ आहेत. आजचा आपला विषय आहे भारतीय संविधान. हा आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, कारण संविधानानं ही यंत्रणा, ही मशिनरी विकसित केली आहे. हे 4 आधारस्तंभ आहेत: संसद, न्यायपालिका, कार्यपालिका, प्रसार माध्यम. हे भारतीय लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत. ते संविधानानं दिलेलं आहे. म्हणून आजचा विषय आहे भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ. Then who is the supreme? The Constitution of India is the supreme. म्हणजे फक्त संसद सुप्रीम असू शकत नाही, फक्त सुप्रीम कोर्ट सुप्रीम असू शकत नाही, फक्त कार्यपालिका सुप्रीम असू शकत नाही, फक्त प्रसार माध्यम सुप्रीम असू शकत नाही, तर who is the supreme? The Constitution of India is the supreme. सर्वोच्च कोण आहे? भारतीय संविधान सर्वोच्च आहे. राष्ट्र निर्माण प्रक्रियेमध्ये भारतीय संविधान हे सर्वोच्च आहे. मग आपल्याला राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान करायची आहे. राष्ट्र निर्माण ही प्रक्रिया आहे. नेशन बिल्डिंग इज अ प्रोसेस. इट इज अ कंटिन्युअस अँड डायनॅमिक प्रोसेस. राष्ट्र निर्माण ही सतत चालणारी गतिमान प्रक्रिया आहे. आज आपण 80 वर्ष स्वातंत्र्याची या ठिकाणी आनंदाने उपभोग घेत आहोत. पण स्वातंत्र्य किंवा भारतीय संविधान हे जे काय 75-80 वर्ष आहेत, मला स्वतःला असं वाटतं की हा अत्यंत कमी कालावधी आहे राष्ट्रीय जीवनासाठी. कारण माणसाचं जीवन आणि राष्ट्रीय जीवन याचे वेगवेगळे मापदंड असतात. माणसाचं जीवन कसं असतं? लाईफ एक्सपेक्टन्सी भारतामध्ये साधारणपणे आपलं वय किती असतं? आपलं जीवनमान किती असतं? 75 वर्ष, 77 वर्ष, 78 वर्ष, 80, 85 साधारणपणे. मग कोणी 90 वर्षापर्यंत जगतं, कोणी 100 पार करतं. आपण त्यांचं अभिनंदन करतो. साधारणपणे माणसाचं जीवन हे अशा पद्धतीनं 70, 80, 90, 100 हे त्याचं वय असतं माणसाचं जगण्याचं. राष्ट्राच्या जीवनामध्ये असं नसतं. सामाजिक जीवन, राष्ट्रीय जीवन, राष्ट्राच्या जीवनामध्ये 1 वर्ष हे 1 महिन्यासारखं असतं. म्हणजे आपलं संविधान, आपलं स्वातंत्र्य, आपली लोकशाही, आपली संसदीय प्रणाली ही त्या अर्थानं अजून लहान आहे. त्याच्यामध्ये आणखी खूप मोठा विकास होणार आहे. जर काही वाईट गोष्टी घडत असतील तर त्यामुळं आपण खचून जायचं कारण नाही. कारण राष्ट्रीय जीवनामध्ये आपली फक्त 7-8 वर्षच झालेली आहेत. आपल्याला काय वाटतं? आपल्याच जीवनामध्ये सगळं चांगलं व्हावं, सगळं राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान व्हावी, सगळं व्हावं, भारत सगळं चांगलं व्हावं. माणसाचं जीवन कमी असतं. राष्ट्राचं जीवन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये 1 वर्ष 1 महिन्यासारखं किंवा एका दिवसासारखं असं असतं. तेव्हा आपली लोकशाही, आपली संसदीय प्रणाली, आपलं संविधान हे सगळं हे खऱ्या अर्थानं फक्त 7-8 वर्षाचा कालावधी आहे राष्ट्रीय जीवनामध्ये, असं मी मानतो.
त्यामुळं आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. आपलं जीवन कमी पडतं आहे माणूस म्हणून आपल्याला ही चळवळ, हे कार्य, राष्ट्र निर्माण प्रक्रिया पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायची आहे. ही जी चळवळ आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची ही जी विचार प्रणाली आहे, ही जी संविधानिक विचारधारा आहे, ती आपल्याला पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायची आहे आणि राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान करायची आहे. आणि मग हे करत असताना आपल्याला प्रबोधनाचे केंद्रबिंदू निश्चित करून प्रबोधन प्रशिक्षण कृती कार्यक्रम राबवायचा आहे आणि ते पुढच्या पिढीकडेही हस्तांतरित करायचं आहे. प्रबोधन प्रशिक्षण, प्रबोधनाचे केंद्रबिंदू लोकशाही, द युनियन ऑफ इंडिया, भारताचे संघराज्य, संसदीय प्रणाली, भारतीय संविधान हे आपले प्रबोधनाचे केंद्रबिंदू आहेत. कल्याणकारी राज्य राष्ट्र हा आपला प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. कल्याणकारी राज्य राष्ट्र आणि त्यासाठी कल्याणकारी अर्थशास्त्र, त्यासाठी कल्याणकारी अर्थव्यवस्था, त्यासाठी सार्वजनिक वित्त व्यवस्था, पॉलिटिकल इकॉनॉमी, राजनैतिक अर्थशास्त्र, पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त प्रणाली, शाश्वत वित्त प्रणाली, सस्टेनेबल फायनान्स, हे सगळे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषय आहेत. बाबासाहेब हे लोकशाही व्यवस्थेचे, खास करून संसदीय प्रणालीचे जगातील एक सर्वश्रेष्ठ तज्ञ आहेत आणि ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ देखील आहेत, कायदा तज्ञ आहेत. बाबासाहेब हे भारतच नव्हे तर आशिया खंडातील अर्थशास्त्र विषयातील पहिले पोस्ट डॉक्टरेट तज्ञ आहेत. भारतच नव्हे, आशिया खंडातील पहिले पोस्ट डॉक्टरेट. आणि बाबासाहेबांचं अर्थशास्त्र, संविधानाचं अर्थशास्त्र हे कल्याणकारी अर्थशास्त्र आहे. तेव्हा हे आपले प्रबोधनाचे केंद्रबिंदू असले पाहिजेत. कल्याणकारी राज्य राष्ट्र, कल्याणकारी अर्थशास्त्र. कल्याणकारी राज्य राष्ट्र म्हणजे काय? वेलफेअर स्टेट. यातला स्टेट हा जो शब्द आहे, स्टेट या शब्दाचा संविधानामध्ये व्याख्या दिलेली आहे. राज्य, राज्य राष्ट्र याची व्याख्या दिलेली आहे. काय व्याख्या दिलेली आहे? आपण गावामध्ये राहतो, गावामध्ये ग्रामपंचायत असते, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते, काही छोट्या शहरामध्ये नगर परिषद असते, पुण्यासारख्या, मुंबई सारख्या, नवी मुंबई सारख्या महानगरामध्ये महानगरपालिका असते, प्रत्येक जिल्ह्याला स्वतःची जिल्हा परिषद असते, तालुक्याला पंचायत समिती असते, राज्याला राज्य सरकार असतं, विधानसभा असते, विधान परिषद अस्तित्वात असेल तर तीही असते, राज्याला मुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्र्यांची मंत्री परिषद असते, राज्यपाल असतात, देशाला संसद आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, प्रधानमंत्र्यांची व्यवस्था आहे, प्रधानमंत्र्यांची मंत्री परिषद आहे, सर्व सैन्य दल आहेत, न्यायालय आहेत, महामहिम राष्ट्रपतीजी यांची व्यवस्था आहे. हे जे सगळं आहे हे म्हणजे राज्य, हे म्हणजे राष्ट्र, हे म्हणजे राज्य राष्ट्र कल्याणकारी असण्यासाठी ही व्यवस्था आहे. तेव्हा गावच्या ग्रामपंचायतीपासून महामहिम राष्ट्रपती यांच्यापर्यंतची सर्व व्यवस्था म्हणजेच स्टेट, राज्य राष्ट्र, राज्य राष्ट्र. आणि ते कसं असलं पाहिजे? कल्याणकारी राज्य राष्ट्र असलं पाहिजे, हे भारतीय संविधान आपल्याला सांगतं. तेव्हा आपली जी लोकशाही आहे ही अशा पद्धतीची कल्याणकारी राज्य राष्ट्र निर्माण करणारी व्यवस्था आहे, राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान करणारी व्यवस्था आहे.
यामध्ये आपला रोल अत्यंत महत्वाचा आहे. कल्याणकारी राज्य राष्ट्र. मी एक सोपं उदाहरण देतो. आपण कमी कुठं पडतोय? आत्ताच एक रिपोर्ट आला होता. भारतीय संसदेमध्ये जे संसद सदस्य आहेत, ज्याला आपण MP म्हणतो, मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतो, यांच्याकडं त्यांच्या मतदारसंघामध्ये कल्याणकारी योजनांच्या साठी विकास निधी असतो. साधारणपणे एका संसद सदस्याला 14,40,00,000 एवढा निधी मिळतो. थोडेफार आकडे हे अर्थसंकल्पानुसार ठरवले जातात, ते वाढवता येतात, कमी केले जातील, पण शक्यतो वाढवले जातात. आत्ताचा रिपोर्ट असा सांगतो की मागच्या 10 वर्षामध्ये जो संसद सदस्य विकास निधी आहे, साधारणपणे तो 10-20% पुढे वापरलाच जात नाही. आपण ज्यांना निवडून देतो, संसदेमध्ये पाठवतो, विधिमंडळामध्ये पाठवतो, महानगरपालिकेमध्ये पाठवतो, वेगवेगळ्या सभागृहामध्ये पाठवतो, त्यासाठी विकास निधी त्यांना दिलेला आहे, ठरवून दिलेला आहे, त्याची मार्गदर्शक तत्व आहेत. रेकॉर्ड असं सांगतंय की संसद सदस्य त्यांचा विकास निधी 10-20% पुढे वापरला जात नाही. याचा अर्थ 80-90% तो परत पाठवला जातो, तो वापराविना पडून राहतो. मग कल्याणकारी राज्य राष्ट्र कसा निर्माण होणार? विकास कसा होणार? विकास निधीच वापरला जात नसेल तर विकास होणार कसा? मग हे उदाहरण काय सांगतं? आपल्या लोकप्रतिनिधींना गाईडलाईन्स समजत नाहीत का? त्यांना त्या माहीत नाहीत का? त्यांना त्या शिकवल्या जात नाहीत का? त्यांना त्याचं शिक्षण प्रशिक्षण नाही का? जर असेल तर ते वापरला का जात नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मग यासाठी आपल्याला एक अभियान सुरू करावं लागेल, भावी जनप्रतिनिधी प्रबोधन प्रशिक्षण अभियान. जनप्रतिनिधी प्रबोधन प्रशिक्षण, आणि ही संकल्पना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली आहे. बाबासाहेबांनी लोकशाही दिली आणि लोकशाहीमध्ये जे महत्वाचे घटक आणि प्रतिनिधी आहेत त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था असली पाहिजे, अशी संकल्पना मांडली. बाबासाहेबांची संकल्पना होती द ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स. राजकारणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काही शिक्षण प्रशिक्षण असलं पाहिजे, द ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स. आणि म्हणून आपण आता अशी योजना बनवलेली आहे. आता माझी ओळख करून देताना सांगितलं, इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी रिसर्च अँड ट्रेनिंग, लोकशाही संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, ही आपल्याला विकसित करावी लागेल. आणि यासाठी आपल्याला भावी जनप्रतिनिधी प्रबोधन प्रशिक्षण हे जे ट्रेनिंगचे प्रोग्राम आहेत हे लोकप्रतिनिधींच्यासाठी घ्यावे लागतील. आणि सोबतच अडल्ट फ्रँचाईज, मताधिकार, प्रौढ मताधिकार, मताधिकार जागृती अभियान राबवावं लागेल. भावी जनप्रतिनिधी प्रशिक्षण आणि मताधिकार जागृती अभियान, या गोष्टीमध्ये आपण कमी पडलेलो आहोत. मग ज्या गोष्टी आपण केल्या नाहीत, ज्या गोष्टी करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करण्यासाठी आपल्याला संदेश दिले, कृतीतून दाखवलं, त्या त्यांनी केल्या, ते कार्य आपण पुढे घेऊन जात नाही. लोकशाही बळकट करण्याचं कार्य, संसदीय लोकशाही बळकट करण्याचं कार्य, संविधानिक लोकशाही मजबूत करण्याचं कार्य म्हणजेच राष्ट्र निर्माण कार्य. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं आपल्याला जे आपण त्याला म्हणतो प्लॅनिंग, डिझाईन, एक्झिक्युशन, हे सगळं आपल्याला कागदावर दिलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, पुस्तकामध्ये आहे, भाषणांच्या मध्ये आहे, द रायटिंग अँड स्पीचेस, त्याचे सगळे खंड, त्याच्यामध्ये ही सगळी विचारधारा आहे. पण आपल्या कृतीमध्ये ती असली पाहिजे. तेव्हा बाबासाहेब म्हणतात द ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स. मग आज आपण लोकशाही संशोधन आणि प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी एकमेकांना साथ सहयोग देऊन ही योजना कार्यान्वित करू शकतो. भावी जनप्रतिनिधी प्रशिक्षण
ज्याला बाबासाहेब म्हणतात ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स. आणि सोबतच अडल्ट फ्रँचाईज, प्रौढ मताधिकार याची जागृती, मताधिकार जागृती अभियान, या दोन गोष्टी जर आपण करत गेलो तर खऱ्या अर्थानं आपण लोकशाही बळकट करण्यासाठी कार्यरत राहू शकतो. मी आपल्याला प्रबोधनाचे केंद्रबिंदू सांगितले. आजच्या 21व्या शतकामध्ये महत्वाचा विषय कुठला आहे? महत्वाचा विषय आहे ह्युमन डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हा एक महत्वाचा विषय मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपला वेळ भरपूर झालेला आहे. ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स मध्ये आपण मताधिकार जागृती करू शकतो आणि सोबत आपल्याला प्रबोधनाचे केंद्रबिंदू निश्चित करत असताना काही अत्याधुनिक केंद्रबिंदू याचाही विचार केला पाहिजे. आज जगामध्ये जे ग्लोबल लीडर आहेत, जर खऱ्या अर्थानं आपल्याला विकसित देश बनायचं असेल, आज प्रधानमंत्र्यांनी भाषणामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या. विकसित भारत 2047 पर्यंत जे काय योजना आणि जागतिक अनेक संदर्भ या ठिकाणी चर्चेले गेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मानव विकास आणि शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे काय? 17 गोल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय इयर 2030. 2030 पर्यंत शाश्वत विकासाचे 17 उद्दिष्ट. आणि हे जे 17 उद्दिष्ट आहेत, ज्यावर आज जगामधले नेते हे चर्चा करत आहेत, योजना बनवत आहेत, हे सर्व 17 गोल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्या भारतीय संविधानामध्ये 26 जानेवारी 1950 पासून अंतर्निहित आहेत. म्हणजे भारतीय संविधान हे मानव विकास आणि शाश्वत विकास यांचा सुरेख संगम आहे. तेव्हा अशा पद्धतीनं अत्याधुनिक जगामध्ये आपल्याला 17 गोल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट या दृष्टीनं विचार करावा लागेल. 17 गोल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग 17 गोल्स जे आहेत यासाठी आपल्याला कार्यरत राहावं लागेल. आणि जर ते भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत मागच्या 75 वर्षापासून आहेत, तर आपल्याला भारतीय संविधानाची अंमलबजावणी, त्याचा कृती कार्यक्रम हा तयार करावा लागेल. मग हे 17 गोल्स जे आहेत, 17 उद्दिष्ट जे आहेत, ती जगाने यासाठी निर्धारित केलेली आहेत. याच्यामध्ये नो पॉवर्टी, गरिबी असता कामा नये, भूकबळी असता कामा नयेत, सर्वांना चांगलं आरोग्य लाभलं पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन हे असलं पाहिजे. त्यानंतर स्त्री पुरुष आणि जेंडर इक्वॅलिटी असली पाहिजे. सर्वांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. त्याचबरोबर ऊर्जेचा प्रश्न आहे, क्लीन एनर्जी, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. प्रत्येकाला रोजगार, कार्य, डिसेंट वर्क, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग याच्यासाठीचे रोजगार. प्रत्येकाला आर्थिक विकासाची संधी असली पाहिजे. त्यासाठी रोजगार, रोजगारासाठी इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये इनोव्हेशन, इनोव्हेशनच्या सोबत इन्फ्रास्ट्रक्चर. विषमता दूर झाली पाहिजे. त्यानंतर शहरं जी आहेत ती सस्टेनेबल असली पाहिजेत. समाजामध्ये लोकांच्यासाठी शहरामध्ये, समाजामध्ये उत्कृष्ट व्यवस्था असली पाहिजे. जे प्रोडक्शन आहे, कन्झ्युम्शन आहे, उत्पादनं आहेत ती सस्टेनेबल असली पाहिजे, जबाबदारीनं केली पाहिजेत. पर्यावरणाचं भान असलं पाहिजे. जमिनीवर, पाण्यावर जे जीव आहेत, जी संरचना आहे, जे पर्यावरण आहे याचं रक्षण झालं पाहिजे. सगळीकडे शांतता असली पाहिजे, न्यायाची व्यवस्था असली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संविधानिक संस्था ह्या बळकट असल्या पाहिजेत आणि यासाठी सर्वांनी एकमेकांना साथ सहयोग दिला पाहिजे. असे हे सगळे 17 उद्दिष्ट आहेत.
आता हे 17 उद्दिष्ट भारतीय संविधानामध्ये 26 जानेवारी 1950 पासून आहेत. काय आमच्या लोकप्रतिनिधींना यांची माहिती आहे? भारतीय संविधानानं जे कल्याणकारी राज्य राष्ट्र निर्मिती करण्याची योजना दिलेली आहे, भारतीय संसदेमध्ये बसणाऱ्या, विधिमंडळामध्ये बसणाऱ्या, सभागृहामध्ये बसणाऱ्या, त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना, लोकप्रतिनिधींना या संबंधीचं कुठलंही प्रशिक्षण देण्याची व्यवस्था अस्तित्वात नाही. ती असावी म्हणून बाबासाहेबांनी ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्सची संकल्पना सुरू केली होती. याचा अर्थ संविधानाच्या शिल्पकाराचे आपण जर अनुयायी आहोत तर आपल्याला ही प्रशिक्षणाची व्यवस्था बळकट करावी लागेल, विकसित करावी लागेल आणि भारतीय जनतेसाठी खऱ्या अर्थानं मताधिकार जागृती अभियान राबवावं लागेल. भारतीय जनतेमध्ये तरुणांचा सहभाग खूप मोठा आहे. जनरेशन ज्याला आपण म्हणतो झेड, अल्फा तरुणांचं म्हणजे साधारणपणे 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीची मुलं, कॉलेजला जाणारी मुलं मुली, सगळे मुलं मुली आणि विद्यार्थी, युवक, महिला यांच्यासाठी मताधिकार जागृती अभियान आणखी प्रभावीपणे आपल्याला राबवावं लागेल आणि त्यांच्यासाठी कृती कार्यक्रम आवश्यक आहे, ज्याचा आधार असला पाहिजे शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ओव्हरऑल सस्टेनेबल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट पण आलं. तेव्हा शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि ओव्हरऑल सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संबंधी आपल्याला योजना बनवून मताधिकार जागृती अभियान जर आपण राबवलं तर आपण खऱ्या अर्थानं काय करू शकतो? राष्ट्र निर्माण प्रक्रियेमध्ये आपलं योगदान देऊ शकतो. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं. संविधान देत असताना त्यांनी लोकशाही आपल्याला सांगितली, शिकवली आणि एक महत्वाचा संदेश दिला, तो असा: जर लोकशाही व्यवस्थेमधली जी काही सरकार आहेत ही जर अयोग्य असतील तर अयोग्य सरकार हटवणं, यासाठी जनतेला एम्पावर करणं, जनता दुबळी राहणार नाही, ही जबाबदारी सर्व आपल्या कार्यकर्त्यांची आहे आणि ती सर्वात मोठी देशसेवा आहे. अयोग्य सरकार हटवण्यासाठी संघटितरित्या कार्य करणे ही सगळ्यात मोठी देशसेवा आहे. मग जर सरकार अयोग्य असेल तर ते हटवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रबोधनाचे केंद्रबिंदू नव्यानं निश्चित करावे लागतील. राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रबोधनाचे केंद्रबिंदू मी जे सांगितले ते नव्यानं निश्चित करून लोकप्रतिनिधी अभियान, लोकप्रतिनिधी प्रशिक्षण अभियान आणि भारतीय जनतेसाठी, खास करून विद्यार्थी, युवक आणि महिलांच्यासाठी मताधिकार जागृती अभियान, या जर गोष्टी आपण करत राहिलो आणि त्यासाठी कार्यरत राहिलो तर खऱ्या अर्थानं आपण भारतीय संविधानाची अंमलबजावणी, जे आपल्या लोकशाहीचं आधारस्तंभ आहे, हे करू शकतो. राष्ट्र निर्माण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी अशा प्रकारची चर्चा होणं आवश्यक आहे. या ठिकाणी धम्मतरंग संघाच्या वतीनं मला आपले विचार या विषयावर व्यक्त करण्यासाठी एक संधी दिली गेली, त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो. सगळ्यांच्या प्रती धन्यवाद देऊ इच्छितो आणि सर्वांनी ऑनलाईन प्रक्रियेच्या प्रणालीच्या माध्यमातून या ठिकाणी माझं बोलणं शांतपणे ऐकलं, याबद्दल सगळ्यांच्या प्रती धन्यवाद प्रदर्शित करू इच्छितो. आणि या ठिकाणी थांबण्यापूर्वी मी भारतीय संविधान हा जो विषय देण्यात आलेला होता त्या संबंधीची एक घोषणा मी तयार केलेली आहे, ती आपणासमोर सांगू इच्छितो. ती आपण वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये दिली पाहिजे. आजचा जो विषय आहे भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ, या विषयासाठी मी एक घोषणा निर्माण केलेली आहे. ती अशी आहे: जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारताचे संघ राज्य, जय भारताचे संघ राज्य, जय राज्य राष्ट्र, जय राज्य राष्ट्र, जय संविधान, जय संविधान, जय भीम. धन्यवाद. थँक्यू.